नमस्कार मंडळी, माझं नाव श्रद्धा प्रथमेश ऐवळे आणि तुम्ही पाहत आहात नो मराठी. आजपर्यंत आपण विविध देशांची माहिती घेतली, पण आज आपण पाहणार आहोत नेपाळमध्ये नेमकं काय घडतंय. नेपाळ, हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक शांत देश, पण गेल्या काही दिवसांपासून तिथे शांतता हरवली आहे. सोशल मीडियावर बंदी, तरुणांचा उद्रेक आणि सरकारचा राजीनामा. हे सगळं अचानक का घडलं? नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, रेडिट सगळं बंद. कारण सरकार म्हणतं की हे प्लॅटफॉर्म्स देशविरोधी प्रचारासाठी वापरले जात होते. पण तरुणांना वाटलं की त्यांचा आवाज दाबला जातोय. या बंदीनंतर हजारो जैनजी तरुण रस्त्यावर उतरले. सुरुवातीला शांत आंदोलन होतं, पण नंतर ते हिंसक झालं. पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळ्या फोडल्या आणि काही ठिकाणी गोळीबारही झाला. या आंदोलनात 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले. अखेर जनतेच्या दबावामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. काही मंत्रीही पदावरून हटवले गेले. नेपाळमध्ये आता अंतरिम सरकार स्थापण्याची मागणी जोर धरतेय. सुप्रसिद्ध न्यायमूर्ती सुशीला कार्की आणि काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह यांची नावं पुढे येत आहेत. या गोंधळात काही मराठी पर्यटक नेपाळमध्ये अडकले होते. भारतीय दूतावासाने त्यांना सुरक्षितपणे परत आणलं. महाराष्ट्रात राहणाऱ्या नेपाळी नागरिकांनीही चिंता व्यक्त केली. BBC मराठीने घेतलेल्या मुलाखतीत नेपाळी नागरिक म्हणाले, आम्हाला शांतता हवी आहे, पण आमचा आवाज ऐकला गेला पाहिजे. जैनजी म्हणजे डिजिटल युगातले तरुण. त्यांचं आयुष्य सोशल मीडियाशी जोडलेलं आहे. शिक्षण, करिअर, अभिव्यक्ती सगळं. त्यामुळे बंदी म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच घाला. या आंदोलनातून एक गोष्ट स्पष्ट झाली, तरुण आता फक्त प्रेक्षक नाहीत, ते बदल घडवू शकतात. नेपाळच्या या संघर्षातून आपण काय शिकतो? अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. सरकारने लोकांचा आवाज ऐकला पाहिजे, नाहीतर तो आवाज रस्त्यावर येतो. तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की भारतातही अशी चळवळ होऊ शकते? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विचारमंथनासाठी नो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.